नमस्कार, मी डॉक्टर रोहित भारती. श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आत्ताच्या काही व्लॉग्समध्ये आपण बघणार आहोत नाशिक शहरातील काही ठिकाणं. तर आज आपण आलेलो आहोत नाशिक शहरातल्या एका सुंदर अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही सहकुटुंब फिरण्याचा आनंद घेऊ शकता. वीकेंडला तिथे जाऊन तुम्ही सुंदर अशी मिसळ खाऊ शकता आणि त्याचबरोबर आणखी काय काय तुम्ही ट्राय करू शकता ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग भेट देणार आहोत नाशिक शहरातील त्या ठिकाणाला. चला. तर आज आपण आलेलो आहोत पेरूची वाडी या ठिकाणी. चला तर मग आता आपण बघणार आहोत पेरूची वाडी कशी येते. चला. नाशिक शहरातील आबालवृद्धांच्या आवडीचं अतिशय सुप्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे पेरूची वाडी. तर मित्रांनो, पेरूची वाडीमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एक सुंदर असं वृंदावन. पेरूची वाडीमध्ये एंट्री केल्यानंतर जवळपासच्या ठिकाणांचे फलक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पेरूची वाडीमध्ये आपण कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट देऊ शकतो याचे सुद्धा फलक या ठिकाणी बघायला मिळतात. चला तर मग आता सफर करणार आहोत पेरूच्या वाडीची. तर पेरूच्या वाडीमधील हा सुंदर असा बोट क्लब. या बोट क्लबचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सुंदर अशा आकाराची बोट आहे. ती बोट नेमकी कशी आहे ते बघण्यासाठी तुम्ही पेरूची वाडीला जरूर भेट द्या आणि या बोट क्लब मध्ये सफारीचा आनंद घ्या. तर हा आहे पेरूची वाडी मधील सुंदर असा गेम झोन आणि त्याचबरोबर हे लहान मुलांना खेळण्यासाठीचं गार्डन. चला तर मग आता आपण जाणार आहोत पेरूची वाडी मधील प्रमुख आकर्षण असणाऱ्या पक्ष्यांची वाडीमध्ये. बघूयात या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी आपल्याला बघायला मिळतात. चला तर मग आता जाणार आहोत पक्ष्यांची वाडीमध्ये. तर आपण आलेलो आहोत पक्ष्यांची वाडीमध्ये आणि या ठिकाणी अतिशय सुंदर सुंदर प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपल्याला बघायला मिळणार आहेत. पक्ष्यांच्या विविध जाती आणि त्यांची सेपरेट अशी घरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि पक्ष्यांच्या प्रत्येक घरासमोर पक्ष्यांच्या नावाचा बोर्ड लावला आणि त्यावर त्यांची माहिती सुद्धा दिली आहे. पेरूची वाडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पक्ष्यांची जी घरं आहेत त्या घरांमध्ये आपण पक्ष्यांशी थेट संपर्क साधू शकतो. म्हणजे आपल्याला त्यांना काही खाद्य द्यायचं असेल, त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायचे असतील, सेल्फीज काढायचे असतील, फोटो काढायचे असतील, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि ते पक्षी सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे प्रतिसाद देतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी उंच उंच असे शहामृग आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर पक्ष्यांच्या अनेक जाती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळतात. खरं तर ज्या कोणाला प्राण्यांची आणि पक्ष्यांची भीती वाटते अशा लोकांनी पेरूची वाडीमधील पक्ष्यांची वाडीला जरूर भेट द्यावी. इथे तुमची प्राण्यांसोबत आणि पक्ष्यांसोबत इतकी सुंदर मैत्री होईल की तुमची भीती कुठल्या कुठे पळून जाईल. कारण हे प्राणी आणि पक्षी खरंच निसर्गाची एक सुंदर अशी देणगी आहे आणि पेरूची वाडीमधील पक्ष्यांची वाडीमध्ये ह्या एवढ्या सुंदर सुंदर प्राण्यांना आणि पक्ष्यांना भेटण्याची आपल्याला संधी मिळते. त्यासाठी खरंच पेरूची वाडीचे आभार मानावेत इतके कमी आहेत. अतिशय सुंदर सुंदर ससे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर बदक आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्यासोबत खेळताना इतकी मजा येते. ते आपल्यासोबत त्यांच्या भाषेमध्ये गप्पा सुद्धा मारत असतात आणि अतिशय सुंदर अशी आपल्या दिवसाची सुरुवात होते.
आणि ही संपूर्ण पेरूची वाडी अतिशय 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 सुंदर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या ठिकाणी फिरायला आणि इथल्या सगळ्या गोष्टींना भेट द्यायला आणि आनंद घ्यायला नक्की आवडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पेरूची वाडी मधील प्रत्येक ठिकाणाला भेट द्यायला, मग ते बोटिंग असो, पक्ष्यांची वाडी असो की असो मिसळ, सगळ्या गोष्टी ट्राय करायला नक्की आवडतील. या सगळ्यांबरोबरच पक्ष्यांची वाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात, आपण सध्या गुगलवर, युट्यूबवर आणि इंस्टाग्रामच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा बघत असलेली गायीची एक नवीन प्रजाती. त्या प्रजातीतली वासरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अतिशय सुंदर आणि गोंडस अशी वासरं आहेत. तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. या वासरांसोबत आम्हाला छान टाइम स्पेंड करता आला, त्यांना चारा भरवता आला, त्यांच्यासोबत फोटोज काढता आले. अतिशय गोंडस अशी ही वासरं आहेत. ज्या पक्ष्यांच्या प्रजाती आता लोप पावत चालल्या आहेत किंवा नव्याने आपल्याला ओळख होणाऱ्या अशा पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पेरूची वाडीची आणखी एक खासियत म्हणजे खानदेशचा प्रचंड अभिमान असणारी खानदेशी गाणी इथे आपल्याला ऐकू येतात या व्हिडिओमध्ये. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. या आणि अशा अनेक कवितांवरून आपल्याला लक्षात येतं की पक्षी हे घरट्यात राहतात. स्वतःचा संसार ते घरट्यात थाटतात. पण पक्ष्यांचं घरटं बांधण्याची जी प्रक्रिया असते ती आपल्याला नेहमी बघायला मिळत नाही. ती अतिशय दुर्मिळ असते. तर पेरूची वाडीमध्ये आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पक्षी घरटी कशा पद्धतीने बांधतात हे सुद्धा बघायला मिळालं. तर पेरूची वाडीमधील पक्ष्यांची वाडीमध्ये विविध प्राणी आणि पक्ष्यांसोबतच आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे सुंदर असा इग्वाना. चला तर मग आता आपण भेटणार आहोत इग्वानाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा इग्वाना आहे. खरंच म्हणजे ज्यांना कोणाला प्राण्यांची वगैरे भीती वाटत असेल ना, त्यांनी खरंच पेरूची वाडीला एकदा भेट द्या. या प्राण्यांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधताना इतकं सुंदर वाटतं की त्यांच्यासोबतची सगळी भीती निघून जाते आणि उरते फक्त त्यांच्याबद्दलची जिव्हाळ्याची भावना. तर अशा सुंदर अशा इग्वानाला भेटल्यानंतर आता आपण जाणार आहोत पेरूची वाडीमधील प्रमुख आकर्षण असणाऱ्या बर्ड्स पार्क कडे. चला तर मग बघणार आहोत बर्ड्स पार्क मध्ये किती सुंदर मजा येते ते. तर आपण आलेलो आहोत बर्ड्स पार्क मध्ये आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असे पक्षी आहेत. जे पक्षी आपण त्या पिंजऱ्यात एंट्री केल्यानंतर आपोआप आपल्या जवळ येतात. आपल्या हातात त्यांचं खाद्य असतं आणि ते अतिशय आनंदाने ते खाद्य खातात. पण हे पक्षी आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा करत नाही. ते आपल्यासोबत छान मैत्री करतात आणि आपल्यासोबत अतिशय जिव्हाळ्याने वागतात.
तर याच सगळ्या पक्ष्यांमध्ये आहे एक मकाऊ पॅरट. हा पॅरट इतका सुंदर आहे, पण त्याला त्याच्या पिंजऱ्यातून बाहेर काढणं सोपं नाहीये बरं का. ते आमच्या मित्राने शक्य करून दाखवलं आणि त्याचबरोबर आम्हाला त्याच्यासोबत छान मैत्री सुद्धा करता आली. खरं तर मला सुद्धा पक्ष्यांची प्रचंड भीती वाटते, पण पेरूची वाडी मधल्या या बर्ड्स पार्क मध्ये आल्यानंतर माझी पक्ष्यांबद्दलची भीती कुठल्या कुठे पळून गेली. कारण मी त्या पार्क मध्ये एंट्री केल्यानंतर पक्षी स्वतःहून माझ्याकडे मैत्री करण्यासाठी आले आणि त्यांचा तो जिव्हाळा बघून माझी भीती तर दूर झालीच, पण आमच्यामध्ये अतिशय सुंदर अशी मैत्री झाली. तर बर्ड्स पार्क मधील पक्ष्यांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही ट्राय केलं पेरूची वाडी मधील उत्तम क्वालिटीचं पेरू आईस्क्रीम. आईस्क्रीम अतिशय दुर्मिळ आहे. मी तर ते आईस्क्रीम पहिल्यांदाच ट्राय केलं. तुम्ही सुद्धा पेरूची वाडीला भेट द्याल त्यावेळी पेरूचं आईस्क्रीम नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा ते नक्की आवडेल. आणि हे उत्तम असं पेरूचं आईस्क्रीम ट्राय केल्यानंतर आम्ही आलो पेरूची वाडी स्पेशल चुलीवरची झणझणीत मिसळ खाण्यासाठी. वाह, पेरूची वाडी मधील मिसळ म्हणजे आ हा हा. तुम्ही सुद्धा ही चुलीवरची मिसळ नक्की ट्राय करा आणि ती मिसळ तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. तर सुंदर अशा या मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही भेट दिली पेरूची वाडी मधील पेरूच्या स्टॉलला. या ठिकाणी अतिशय उत्तम क्वालिटीचे पेरू आपल्याला मिळतात. उत्तम अशा क्वालिटीच्या जेलीज आणि चॉकलेट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर या ठिकाणी असणाऱ्या सेंद्रिय भाज्यांच्या स्टॉलवरून आम्ही काही भाज्या खरेदी केल्या आणि त्याचबरोबर चिंचा आणि बोरं खरेदी केल्यानंतर आम्ही निघालो नाशिक शहरातील पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी. माझं तर आता पोट भरलंय आणि अनेक आठवणी, खूप सारे फोटोज कलेक्ट करून आता मी इथनं निघालोय. तुम्हाला सुद्धा पेरूची वाडी कशी वाटली ते तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा विकेंडला सहकुटुंब तुमच्या मित्रपरिवारासहित आणि आप्तेष्टांसहित पेरूची वाडीला नक्की भेट द्या आणि असेच सुंदर सुंदर पदार्थ ट्राय करा, अनेक फोटोज काढा, खूप धमाल करा, पण पेरूची वाडीला नक्की व्हिजिट करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा श्वेत भारती ऍक्टिंग मीडिया. चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.